क्रिकेटचा प्रवास चालू झाला. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह अगदी आपण पाहतो भरपूर चांगलं टेलिकास्ट आणि सर्वांच्या सेवेमध्ये रुजू झाली. खरं तर ग्रामीण खेळाडूंना एका विशिष्ट उंचीवरती आणण्याचा प्रयत्न ज्यांनी इथून मागच्याही कालखंडामध्ये केलेला आहे. मला वाटतं लाखाच्या वरचे सबस्क्रायबर, अनेक लाईक्स आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेला देखील मला वाटतं अनेक जणांनी पाहिलेलं आहे. म्हणजे असा एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनल देखील या ठिकाणी GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण टीम प्रेम आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. माझ्यासाठी खास करून अनिल शेठ गोपाळे यांच्या वतीनं 1000 रुपयांचा पुरस्कार आला. अनिल शेठ गोपाळे संघ मालकांचा आम्ही शतशः ऋणी आहोत. तर आपण पाहतो अंतिम सामना आणि जसं मॅचला सुरुवात होईल ऐकूयात राम रोकडे सरांचा आवाज. तर एक जबरदस्त मॅच तुमच्या भेटीला येते. KPL सीझन 12. चला वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं आहे. चला बॅटिंग करताय टीम. अर्थात आपण पाहतोय शौर्य रुद्र संघाला मिळाले आपल्या सलामीच्या आघाडीचे 2 बॅटर पाठवा. एक बाजूला आपण पाहतोय संघ मैदानामध्ये दाखल झालाय PG इंडियन्स. दोडई संघाला मात्र या सामन्यासाठी शुभेच्छा. जो जिंकणार तो थेट मात्र पर्व क्रमांक 12चा मानकरी आणि जो पराजित होईल तो मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. कोण जिंकेल पाहणं गरजेचं आहे. पहिला डाव आणि पहिली इनिंग पहिला डाव सुरू मात्र मैदानामध्ये होतोय. आपण पाहतोय 2 सलामीच्या आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. एक बाजूला आपण पाहतोय महेंद्र वर्तक, दुसऱ्या बाजूला समोरच्या बाजूला त्याच्या सोबतीला रुपेश राऊत. या जोडीला आपण पाहतो चला वेळ वाचू मित्रांनो गरजेचं आहे. दोन्ही टीम स्पीडअप करा. अंपायर सर निश्चित आता डाबाला आपण पाहतो सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू. मुख्य मंच कळवतात आपण पाहतोय डावाला होते सुरुवात आणि पहिल्या डावाला सुरुवात होते त्यावरती गोलंदाजांना बक्षीस देत आहे क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमसाठी. प्रत्येक विकेटला जिमी मेदगे यांच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज. डावाला होते सुरुवात. पहिला बॉल तिथे मात्र आपण पाहतोय पहिला बॉल सुरेख आलाय. बॅटरला उभं केलं. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. महेंद्र वर्तक, दुसऱ्या बाजूला रुपेश राऊत. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती एक आडबाबी जुनं जाणतं खेळाडू, ज्यानं अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी लिजंड्स क्रिकेट गाजवलंय ते खंडू धंद्रे. हो यावेळेस पुन्हा एकदा तो चेंडू आपल्याला बाल मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र बॅटरला उभं केलंय. अगदी रिबसचा प्रयत्न होतोय. महेंद्र वर्तक यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे. 2 चेंडू डॉट बॉल आलेत. मित्रांनो सामना आपण पाहतो एक महत्वपूर्ण मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. जो जिंकेल तो थेट मात्र पहिल्या क्रमांकाचा मानकरी, तो द्वितीय क्रमांकाचा मानकरी पराजित संघ होणार आहे. म्हणजे आज पाहिलं तर दोन्ही संघांचे प्रयत्न पणाला लागलेले आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज पुढे एकदा खंडू धंद्रे तयार. यावेळी मात्र बॅक टू द बॉलर फटका खेळला. तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. तिथे केवळ एकच धाव पाहायला मिळेल आणि 1 धावेच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ होते. संघाचं अकाउंट खातं ओपन झालं 1 या अंकानं. 0 जन्मलो, 0 वाढवलं, 0चे कर्ण बनताना 0च्या पाठी एकाचे होईल सार्थक. मित्रांनो धावफलकावर धावा 1 या अंकावरती. 1 या अंकाला देखील आपण पाहतोय खूप सारं महत्व आहे. 0तून सुरुवात झालेली आहे परंतु आता 1 या अंकावरती येऊन पोहोचाय. समोरच्या बाजूने बॅटर तयार रुपेश राऊत गोलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय मुख्य पंच पप्पू भोईर सर खेळवतायत व्हाईट बॉल. खराब शेडोरा धावफलकावरती 1 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावर धावा लागल्या जातील 2 अंकावरती. मुख्य पंच पप्पू भोईर सर, स्क्वेअर लेग पंच संजय मुकणे सर, तिसरे पंच आपण पाहतोय सतीश घाबारी सरांना आपण पाहतोय. आज गेले 3 दिवस या 3 पंचांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र अंगभेदक मारा, शरीराचा भेद घेणारा चेंडू हाताळला. अनुभव आहे दीर्घ पाठीशी आणि त्या अनुभवाच्या जीवावरती बळावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज खंडू धंद्रे. षटक क्रमांक पहिला इथे मात्र मैदानाच्या मध्ये सुरू आहे मित्रांनो. आपण पाहतोय
काय होईल म्हणजे याच्यामध्ये आधी कोणता संघ आज मात्र विजयाची झेंडे मिरवणार या शिंगेश्वराच्या चौकर आला आणि चौकरानं मात्र धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 7 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार पहिल्या षटकासाठी हो यावेळी मात्र बॅटच्या आतील कडा स्क्वेअर लेगला फटका जरूर खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल झाले बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत परंतु एकच धाव आपल्याला बाल मिळेल आणि एक धावेच्या साह्याने धावफलकावरती धावा लागल्या जातील धावफलकावरती धावा 8 2 संघांची पडली आता मात्र शिंगेश्वराच्या क्रीडांगणावरती गाठ KPL चषकाचा लढलाय थाट आणि कोण कोणाची लावेल वाट धावफलकावरती धावा पाहिले तर लागल्या जातील 8 मित्रांनो आज पाहिले तरी या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने 3 दिवस उपस्थित झाला सर्वांचं स्वागत पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावर धावा आल्यात 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपलं 8 धावा धावफलकावरती गोलंदाजानं खरेदी केल्या समोरच्या बाजूला पाहतोय खंडू धनरे तर आता षटक क्रमांक 2 साठी याच गावाला बिलॉंग करणारे एक अष्टपैलू खेळाडू नाव आहे संतोष धनरे अर्थात सँडी इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार समोरच्या बाजूला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश राऊत प्रयत्न करेल का मोठ्या फटक्यांची अपेक्षा प्रतीक्षा आहे 6 षटकांची मॅच आपण पाहतोय 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये गोलंदाज तयार वेळ वाचवणं गरजेचं आहे हो यावेळेस आपण पाहतोय लावून अपील केले परंतु तिथे दाद मात्र फेटाळलेली राहील धावफलकावरती पहिला बॉल तिथे मात्र आपण पाहतोय सँडी धनरेचा एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू बॅटरला थांबवतोय रुपेश राऊत प्रयत्न करणं मित्रांनो गरजेचं आज जर पाहिलं तर यासाठीच केला होता अट्टास की हा शेवटचा दिस घोड व्हावा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील शेवटची मॅच इथे मात्र जागा बनवली चेंडू मात्र पाठवलाय सरळ थर्ड मॅनला चेंडू होतोय फरार धावा मिळतील 4 येतोय खणखणी चौकार मित्रांनो 4 धावेला धावफलकावर धावा आल्यात 12 धावफलकावरती लागले जातील गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सँडी तयार हो यावेळेस वेग बन्नाट आपल्याला बार मिळालोय आणि तिथे मात्र लाऊड अपील केलंय परंतु पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज रुपेश राऊत पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आउट बारा धावा धावफलकावरती पहिला फलंदाज तिथे मात्र बाद झालाय वैयक्तिक 9 धावा बनवून आपण पाहतोय रुपेश राऊत झेल बाद झालेले आहेत नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळत आहेत याच परिसरातील आपण पाहतोय याच गावाला बिलॉंग करणारा एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं आतापर्यंत मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत आज मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होतोय नाव आहे किसन लोखंडे इथे आपल्याला पाहायला मिळतोय डावखोरी आताचा बॅटर आहे प्रयत्न करेल का पाहणं आता गरजेचं राहणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस बदलाव केलाय 2 प्रतिस्पर्धी ताकदवर संघांदरम्यान इथे आपल्याला सामना पाहायला मिळतोय वेळ वाचवणं गरजेचं आहे आपण पाहतो यानंतर बक्षीस वितरण देखील याच ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यामुळं सर्वांनी थोडस वेळेचं बांधून ठेवा 6 षटकांची मॅच आपण पाहतोय दुसरं षटक सुरू आहे 3 चेंडू टाकलेत गोलंदाज सँडीनं केवळ 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करत एक फलंदाज मात्र बाद केलाय गोलंदाज तयार समोरच्या बाजूने बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय नाव आहे किसन लोखंडे
हो इथे मात्र पूर्ण भन्नाट वेग बाहेर मिळाला धावबाची संधी डेंजर एंडला. तिथे मात्र आपण पाहतोय चुका झाल्यात यष्टी रक्षकांना आपण पाहतोय तिथे दुखापती ग्रस्त स्वीकारलेला आहे, परंतु इथे जमणार नाही. इथे महत्वपूर्ण मॅच आहे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय आता रंगत निर्माण होईल का शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहतोय. केवळ काही चेंडू या षटकातील अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 4 झालेत, 2 शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सँडी तयार. समोरच्या बाजूने आपण पाहतो ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा गाजावारा निर्माण केला तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये समोर दाखल झाला आहे. महेंद्र वर्तक अर्थात डिंग डॉंग इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय. हो इथे भन्नाट वेग मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बाउन्सर चेंडू हाताळला तिथे मात्र गोलंदाजांना निश्चित आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकात गोलंदाजाने खर्च केला 5 धावा, 1 विकेट मिळवलाय. परंतु आता मात्र षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संतोष सावंत आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅक वरती दाखल झाले. दुखापतग्रस्त ते देखील आहेत, परंतु आता काय मैदानामध्ये गोलंदाजी करतील. डावखुरी आता बॅटर समोरच्या बाजूने किसन लोखंडे नॉन स्ट्रायकरवरती महेंद्र वर्तक. कमालीची बॅटिंग करावी लागणार आहे. षटकार चौकार इथे मैदानामध्ये मित्रांनो खेळावे लागतील. यहाँ नहीं चलेगा एक्का दुक्का, खेलना चाहिए चौकार छक्का. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हो पहिला बॉल अप्रतिम अंगभेदक मारा, शरीराचा भेद घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल. तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाबे धावफलक वाढेल. 14 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून झालेल्या चुका इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. संतोष सावंत समोरच्या बाजूने किसन लोखंडे. हो यावेळेस मात्र फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडूवरती येतात आपण पाहतोय. पाठमोरा पाटला करतात, फेकी येईपर्यंत 2 धावा येणार आहेत आणि 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतोय आकडे बदलतील. धावफलक जाऊन पोहोचतोय. 1 गणेशच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती शौर्य रुद्र या संघाला आपण पाहतोय. मित्रांनो वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानव्यापी नावाचा ग्रंथ अर्थात ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला ते छत्रपती संत ज्ञानेश्वर महाराज. आणि याच जगाला बुद्धभूषण या नावाचा ग्रंथ दिला ते छत्रपती संभाजी राजे. 16व्या वर्षाचे जे विक्रम त्यांनी केलेले आहेत, परंतु इथे धावफलकावरती आपण देखील पाहतोय धावा लागल्या जातील. 16 धावा 1 गणेशच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय कमबॅक वापसी करतात. गोलंदाजांना उभं करण्याचं काम सुरू झालंय. ज्या षटकाची अपेक्षा ते षटकांचे त्या चेंडूंचे वापर मात्र मैदानामध्ये करतोय. गोलंदाज स्लोअर चेंडू मात्र मैदानामध्ये हाताळताना पाहायला मिळतोय. हो यावेळेस फटका तर खेळला. चेंडू हवेत उंची आहे, लांबी नसेल. तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडलाय. दुसऱ्या धाबेला कॉल झालाय. 2 धाबा. तिसऱ्या धाबेला प्रयत्न. तिसरी धाव देखील आपण पाहतोय पळून पूर्ण होईल. 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती मित्रांनो धावा लागल्या जातील. 19 धावा धावफलकावरती मित्रांनो. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण जगभरात मोठ्या थाटामाटाने संपन्न होतो. धावफलकावरती धावा लागल्या जातील. 19 धावा धावफलकावरती 1 गणेशच्या मोबदल्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजांना आपण पाहतोय प्रयत्न सुरू झालेत, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात. धावफलक 19 अंकावरती. गोलंदाज तयार. संतोष सावंत समोरच्या बाजूने महेंद्र वर्तक. हो इथे मात्र आपण पाहतोय एशांना मिस करणारा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल. 1 खराब चेंडू आपण पाहतोय धावफलकावरती. धावफलकावरती वाढ होते. धावफलक धावून पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती 1 गणेशच्या मोबदल्यामध्ये.
बॅटिंग करणाऱ्या टीमला पण पाहतो मैदानामध्ये प्रयत्न सुरू आहेत, परंतु इथे मात्र शांत आणि संयमाने खेळ खेळला जातो आहे. हो, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस होतात. बॅटरला अगदी थांबवण्याचं काम केले. जसा झोन बॅटचा चेंज केला महेंद्र वर्तकनं, तिथे मात्र चेंडूची टाकणी देखील आपण पाहतोय गोलंदाजानं चेंज केलेली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुढे तयार. हो, यावेळेस प्रयत्न मात्र सक्सेसफुल, पॉवरफुल. महेंद्र वर्तक ऑन फायर. चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर. 6 रन, षटकार. कमिटीने घेतलेले कष्ट आणि मेहनत, त्या मेहनतीतून उभी राहिलेली स्पर्धा, अर्थात कुडेगावाला बिलॉंग करणारी मानाची अभिमानाची कुडेगावाचा मिनी विश्वचषक या ठिकाणी संपन्न होतो आहे. हो, इथे मात्र आषाढ पाहतोय पुढा खराब आलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा धावफलकावरती आपण पाहतो. धावफलक मात्र वाढवणारा चेंडू बाल मिळतोय. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आहे. या षटकामध्ये गोलंदाज थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळालेत. हो, इथे मात्र फटका खेळलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी फंबल झाले. जरूर बांधतो. दुसऱ्या धावेला कॉल. डेंजर एंडला काय घडलं जाईल, परंतु फेकीला मात्र उशीर झालाय आणि तिथे एकच धाव आपल्याला बाहेर मिळेल. एक धावेच्या साह्याने धावफलकावरती धावा लागल्या जातील. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये आल्या धावफलकावर धावा 28. साला मित्रांनो, आपण पाहतोय क्रिकेट आहे. तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का? तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का? अरे लाख झाले खेळ तरी देखना टेनिस बॉल क्रिकेटचा होईल का? देखना टेनिस बॉल क्रिकेटचा होईल का? आज बक्षीस दात्यांकडून पाहिलं तर खेळाडूंवरती बक्षिसांचं बरसात जरूर झालेली आहे, परंतु आज पाहिलं तर आता महत्वपूर्ण मॅच आणि त्या मॅच मध्ये आता पाहिलं तर कमबॅक वापसी करणारी गोलंदाजी इथे मैदानामध्ये सुरू होईल का? सागर धंद्रेला आपण पाहतो. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 साठी. समोरच्या बाजूने बॅटर आपण पाहतो महेंद्र वर्तक. नॉन स्ट्रायकर वरती किसन लोखंडे. पहिला बॉल सरळ सरळ सीमारेषा पार येतोय महेंद्र वर्तकच्या बॅट मधून. बेगी वरती आपण पाहतो धावा लागल्या जातील. 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आये होतो स्वागत नाही करो घ्या मारा. तिथे मात्र षटकारानं स्वागत केलं सागर धंद्रेचं महेंद्र वर्तकनं आणि षटकारानं धावफलक मात्र वाढलाय. धावफलकावर धावा लागल्या जातील. 1-1च्या मोबदल्यामध्ये 34 धावा. 4थ्या षटकाला प्रारंभ आपण पाहतो गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजाला आता कमबॅक करावी लागणार आहे. कमबॅक वापसी करणारी गोलंदाजी करेल का? गोलंदाज तयार. हो, इथे मात्र आपण पाहतो चेंडू सुरेख. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू बॅटरला उभं करणारा चेंडू आपण पाहतोय महेंद्र वर्तकला. मुख्य पंच आपण पाहतोय संजय मुखडे सर आहे. स्क्वेअर लेग पंच पप्पू बोहीर सरांना आपण पाहतोय या सामन्यासाठी. गोलंदाज तयार सागर धंद्रे. हो, बॅटचा टॉप एज. चेंडू अभेद. क्षेत्ररक्षक वन हँड कॅच. बडी बचली जाल में. मोठा फलंदाज फलंदाज होतोय महेंद्र वर्तक. धावफलकावरती
एक गणेशच्या मोबदल्यामध्ये अगदी पाहिलं तर दुसरा फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळालाय. अगदी सुंदर झेल टिपला पण पाहतोय. गणेश झंद्रे यांनी नित्य पाहिलं तर पहिला फलंदाज जरूर बाद झाला होता. तदनंतर परतावं लागलं पुन्हा एकदम पाहतोय. महेंद्र भरतकला सलामीचे दोनही फलंदाज आपण पाहतो आता डगआउटला. न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल जाधव इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजच्या ट्रॅक वरती विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतोय सागर. हो यावेळेस आपण पाहतोय फटका तर खेळण्याचा प्रयत्न तिथे, परंतु व्हाईट बॉल आलाय आणि शेवटी मात्र सुसाट सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे व्हाईट प्लस 4 धावा मिळते 5. धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक वाढला जाईल. धावफलकावर धावा लागल्या जातील 38 धावा. इथे पहिली तर एक सूचना आलेली आहे सर्वांना. आग्रहाचं निमंत्रण येत्या 14 एप्रिलला कुठे या गावात. ओहो इथे बॅटचा टॉप एज आणि फलंदाज विशाल जाधव होतो मैदानाच्या मध्ये बाद. विकेटचं पतन, फलंदाज बाद, आउट. मित्रांनो धावफलक धावून पोहोचलाय 38 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येत्या 14 तारखेला कुठे या गावामध्ये आपण पाहतोय भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत्या 14 तारखेला मोठ्या थाटामाटाने संपन्न होणार आहे. तरी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. धावफलकावर धावा लागल्यातील 38 धावफलकावरती. थँक्यू, माफ करा. धावफलकावरती 1 धावेला वाढ होईल. धावफलकावर धावा लागल्या जातील 39 धावा धावफलकावरती जो चौकार गेला वाईटच्या स्वरूपाने. तिथे मात्र 4 धावा घेतल्या होत्या. हो यावेळी पुन्हा एकदम पाहतोय बॅटची कडा चेंडू बाजूला पुन्हा एकदा धावतोय. आउट ऑफ स्टेशनला तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येत आहे. चेंडूला फील्ड केलाय. दुसरा धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेला प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथे मात्र आपण पाहतोय पडून फुल्ड होत आहेत. 3 धावेच्या साह्याने धावफलकावर धावा लागल्या जातील. तब्बल 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय अनिल काळे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेश झंद्रे यांच्या झेलसाठी आपण पाहतोय संघ मालक पीजी इंडियन संघाचे संघ मालक आदरणीय अनिल दादा गोपाळ यांच्या वतीनं उत्कृष्ट झेलसाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिले जाणार आहे. वाह सुंदर आपण पाहतोय सन्मानजनक फटका खेळला किसन लोखंडेकडे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे आपण पाहतो. षटकार आल्यानंतर पुढे एकदा चौकार देखील येताना आपण पाहायला मिळाला. परंतु तदनंतर पाहिलं तर इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलकावर धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बॅटिंग करत असताना शौर्य रुद्र संघाने मात्र बनवल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती. लागल्या जातील 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आल्यात 43
नीती पाटील तर गेले 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्या कानावरती पडला ते आदित्य साऊंड सर्व्हिसचे सर्व आमचे सहकारी मित्र प्रवीणजी पोंबले असतील, आमचे सहकारी मित्र रोहित दादा डीजे असतील आणि ही स्पर्धा अगदी उंचीवरती घेऊन जाण्याचं काम पप्पू भोईर सर असतील, संजय मुकणे सर असतील, सतीश गभारी सर असतील, आमच्या समवेत समालोचक मित्र विजय केदार सर असतील आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहिजे तर लाईव्हच्या माध्यमातून थेट जगभरात प्रसारित करण्याचं काम लाईव्हच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या लाईव्हच्या सर्व टीमचं मी स्वागत करेल आणि जाऊयात मैदानामध्ये. आपण पाहतोय एक महत्वपूर्ण षटकाला इथे मैदानामध्ये सुरुवात होते. 5व्या षटकाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती गोलंदाजीची धुरा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. साजन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 साठी समोरच्या बाजूला आपण पाहतोय किसन लोखंडे नॉन स्ट्रायकर वरती बॅटर आपण पाहिलं तर अनिल काळे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज साजन काळे तयार. 5व्या षटकाला प्रारंभ. ओ पहिला बॉल वा अगदी बॅटरच्या पुढ्यामध्ये टाकला. अगदी बॅटाने बॉलचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाही. तिथे मात्र एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडूला बॅटरला उभं केलंय. किसन लोखंडेला गोलंदाज साजन काळेच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट बॉल. यावेळेस मात्र पुढे एकदम पाहतो बॅक टू द बॉलर फटका खेळण्या प्रयत्न अंगभेदक मारा झालाय. शरीराचा वेध घेतलाय त्यावरती मात्र एक धाव येणार आहे आणि एक धावेच्या साह्याने धावफलकावरती मात्र धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागल्यातील 44 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना शौर्य रुद्र टीमनं मात्र बनवल्यात आतापर्यंत 44 धावा. 5व्या षटकाला प्रारंभ 2 चेंडू टाकले तर साजन काळेनं ते मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकरवरती आता अनिल काळे, दुसऱ्या बाजूला साजन काळे. या जोडीला आपण पाहतोय काळे ब्रदर्स एकमेकांच्या विरोधामध्ये आता झुंज देतात, लढतायत, प्रयत्न करतायत, परंतु आता प्रयत्नांना कोणाच्या यश येणार पाहणं गरजेचं आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो मित्रांनो, वेळ मात्र नक्कीच बदलते. गोलंदाज तयार साजन काळे. हो यावेळेस आपण पाहतोय फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत, तिथे मात्र एकच धाव येणार आहे. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय पिता पुत्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक बाजूला किसन लोखंडे, दुसऱ्या बाजूला कुणाल लोखंडे. म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये घरी जरी एकत्र असतील परंतु मैदानावरती इथे चालणार नाही मित्रांनो. जसं असेल रणांगणात शत्रूचं युद्ध तिथे इथे क्रिकेटचं युद्ध सुरू आहे. गोलंदाज तयार, समोरच्या बाजूला पाहतोय साजन काळे तयार. हो यावेळेस सफल झाले, आल्या आल्या पाठवला चेंडू डीप मिड विकेटला ठोकलाय किसन लोखंडेच्या बॅटमधून. बिग 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 षटकार. षटकाराबरोबर संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर आणि झेल पकडला. फलंदाज मात्र मैदानामध्ये होतो. विकेट फलक जाऊन पोहोचलाय. 5वं षटक सुरू आहे. धावफलकावर धावाला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धावफलकावरती 5व्या षटकातील आपण पाहतोय. आता चेंडू मात्र शिल्लक आहेत, केवळ एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार,
साजन काळे समोरच्या बाजूने नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल कामथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मात्र बॅटचा टॉप एज आतील कडेने मात्र चेंडू पाहिलं तर ट्रॅव्हल केल्या धावपट्टीला सोडतोय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत, एक धाव येणार आहे आणि एक धावेच्या साह्याने मात्र धावफलकावर धावा लागल्या जातील. 5 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना पाहतोय शौर्य रुद्र या संघाने मात्र बनवल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. 5व्या षटकाची सांगता. फलकावरती 51. परंतु शेवटची मॅच आपण पाहतोय ग्रँड फिनाले मेगा फायनल तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलेले आहे. तर गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज आता मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिली इनिंग पहिला डाव आपण पाहतोय आणि गोलंदाजच्या ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन गोलंदाजच्या मार्क वरती इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर धंद्रे. षटक क्रमांक 6 साठी स्लॉगर देतोर मध्ये आपण पाहतोय. समोरच्या बाजूने बॅटर आपण पाहतो अतुल कामथे नॉन स्ट्राईक वरती अनिल काळे या जोडीला आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी आता कितपत धावांचा डोंगर इथे मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर उभारला जाईल. ओ पहिला बॉल लावून अपील केले परंतु तिथे मात्र आपण पाहतो एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडूला बॅटरला उभं केलं अतुल कामथेला. ही क्षमता ती ताकद आपण पाहतोय सागर धंद्रेकडे आहे. केवळ डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडूला बॅटरला उभं केलंय. हो यावेळेस मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, पळतोय, धावतोय. क्षेत्ररक्षक आले दुसऱ्या धाबेला. कॉल डेंजर एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे मात्र काय घडलंय 2 धावा मित्रांनो सक्सेसफुल पॉवरफुल घेतल्यात आणि 2 धावेनं धावफलकावर धावा लागल्या जातील. तब्बल 53 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 बॉल आता आपल्याला पहिल्या इनिंग मधील पाहायला मिळतील. प्रयत्न करावे लागतील, धावफलक बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार समोरच्या बाजूला समीर धंद्रे. हो इथे मात्र नो बॉल. धावपट्टीच्या बाहेर चेंडू ड्रॉपा पडलाय. उघडा डोळे पहा नीट आणि यानंतर ते चेंडू असणार आहे मित्रांनो मैदानाच्या मध्ये फ्री हिट. आता फ्री हिटच्या चेंडू मध्ये अतुल कामथेला श्रावण संपला आणि मटणाची थाळी समोर आलेली आहे आणि त्याच्यावरती आता कशा पद्धतीनं चाव मारणार पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार समोरच्या बाजूला पाहतोय समीर धंद्रे. स्ट्रायकर होते अतुल कामथे, नॉन स्ट्रायकर होते अनिल काळे. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने कट केल्या क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय फंबल होता. दुसऱ्या धावेला कॉल, धावबादची संधी. तिथे मात्र आपण पाहतोय काय घडलं जाईल. 2 धावा सक्सेसफुल झाल्यात आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 56 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रयत्न करावे लागतील आपण पाहतो. यावेळेस आपण पाहतोय 3 चेंडू झाले. 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील सागर धंद्रेची गोलंदाजी. शेवटचा अंतिम षटक स्लॉगर देतोर मध्ये आपण पाहतोय. जिंकणार कोण, पराजित होणार कोण यापेक्षा आपण पाहतोय दोन्ही संघांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात. फटका तर खेळला चेंडू अभे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू होतोय फरार. सीमारेषा बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय अतुल कामथेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. चौकारा बरोबर आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्या जातील. 60 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सुरू आहे. सागर धंद्रेच 6व्या क्रमांकाचा अजून देखील 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. काऊ कॉर्नरचा खेळाडू आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती फंबल झाले. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून झाल्या चुका. चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या जवळ अडवलाय. तिथे केवळ एकच धाव येणार आहे आणि एका धावेने धावफलक मात्र वाढतोय. 61 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय
टीमनं बनवल्यात. शौर्य रुद्र या टीमनं केवळ धावफलकावर धावा आल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. 35 बॉल मध्ये आल्यात 61 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. समोरच्या बाजूला आता अनिल काळे कशा पद्धतीनं कमबॅक वापसी करतील, फटकेबाजी करणाऱ्या प्रति उत्तर देणार आहेत. समोरच्या गोलंदाजावरती आपण पाहतोय सागर धंद्रे तयार. शेवटचा बॉल आपण पाहतोय तिथे मात्र अडवलाय. धावबादची संधी एकदा वाली दुसऱ्या धावेला कॉल केलाय. तिथे मात्र आपण पाहतोय धावबादची संधी आणि फलंदाज अनिल काळे होतोय धावबाद. विकेट होईल पतन. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टीमनं मात्र बनवल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शौर्य रुद्र संघ मात्र बनवतोय 62 धावा आणि विजयासाठी मात्र आता बनवावे लागतील पीजी इंडियन संघाला 36 चेंडू आणि धावफलक बनवायचा आहे विजयासाठी 63 धावा. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी आयोजक कमिटीने दिली, त्याबद्दल मी सर्वांचं आयोजक कमिटीचं असेल, त्याचप्रमाणे आमचे जिमीदादा मेदगे असतील, आयोजक सर्व कमिटी आणि सर्व कुडे ग्रामस्थांनी मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आणि दुसऱ्या डावाला ऐकूयात. या स्पर्धेमध्ये सलग 5 वर्ष ज्यांनी समालोचन केलेलं आहे ते आमचे सहकारी समालोचक मित्र आदरणीय विजय केदार सर. या सर आपलं मायक्रोवरती स्वागत आहे. अनिल शेठ गोपाळे. पीजी इंडियन्स आपण पाहतो अमोलजी कामते, त्याचबरोबर अनिल शेठ गोपाळे यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. प्रतिष्ठित संघ मालकांमध्ये लढत या ठिकाणी लागली जाते.
पारितोषिक येतंय प्रत्येक षटकारासाठी या गावचा सिक्सर किंग जिम्मी मेदगे यांच्या वतीनं पीजी इंडियन्ससाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी फलंदाजाला 200 रुपयांचं कॅश प्राइज. जातो आपण मॅचच्या दिशेनं. तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो व्यासपीठावरती आपण पाहतो तिसरा क्रमांक ज्यांच्या माध्यमातून लाभला आदरणीय विनायकदादा पोकरकर, गणेश शेठ धंद्रे या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर संदीप शेठ मेदगे असतील, त्याचबरोबर आपण पाहतो युवा उद्योजक आणि तथा आमचे सर्वांचे तरुण सहकारी म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय कृष्णा शांताराम मेदगे, त्याचबरोबर मंगेश शांताराम मेदगे या दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो सर्व संघ मालक आणि सर्व मान्यवर आमच्यासाठी आदरणीय आहे. पहा एक मोठी स्पर्धा खेड तालुक्यातील पश्चिमी विभागामध्ये उभी राहते आणि सर्वांचा अभिमान जो मात्र जिवंत आणि ज्वलंत ठेवणारी ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. जातो आपण मॅचच्या दिशेनं. जबरदस्त सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलाय. फायनलची मॅच, फायनलचा थरार. सलामीला आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारा सॅन्टी जो मात्र सलामीला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो विशाल जाधव. लक्ष जर आपण पाहिलं 63 धाव्यांचा पहिला बॉल हलक्यात आणि ढकलला तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलवरती एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. पहिली धाव फलकावरती येताना पाहायला मिळेल आणि फायनलला इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. 63 धावांचं टार्गेट इथे सेट केलं. कशा प्रकारची कामगिरी केली जाते तर स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत विशाल, ज्यांनी अनेकदा आपण जर पाहिलं तर चांगला खेळ केलेला आहे. मला वाटतं पीजी इंडियन्सना या वर्षामध्ये या सीझन 12 मध्ये एकही सामना पराभूत नाही, पण एकापासून खडतर प्रवास करत शौर्य रुद्र सनरायझर्स इथपर्यंत पोहोचले. अक्रॉस द बॅट हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि 5 संयमी सुरुवात फायनल मध्ये देत असताना सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विशेष विशाल जाधव यांचं आपण कौतुक करू. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आलेत आणि पहा काय गोलंदाजी केली जाते. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती. पाहतो आपण यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. एक धाव प्राप्त होतीये, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. फायनलचा थरार, फायनलची मॅच आणि या ठिकाणी आपण पाहतो कोण उचलणार मानाचं चषक. एका बाजूला अनिल शेठ गोपाळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उल्हास पोकरकर यांच्या मालकीची टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिकडे महेंद्र वर्तक आलेत बॉलवरती. एक धाव येताना पाहायला मिळते. फार शांत सुरुवात काय असते, संयम काय असतो. दोन्ही खेळाडूंनी भरपूर संयम आतापर्यंत दाखवला, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का असा देखील प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडला असेल. सर्वांची काळजी घेणारं व्यक्तिमत्व म्हणून जिम्मी मेदगे यांची ओळख आहे आणि विशेष करून त्यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. एस्टा कव्हरला बॉल हवे चौकार. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळते. 8 ऑन बोर्ड. 6 षटकांमध्ये विजयासाठी 63 धाव्यांची आवश्यकता तर 8 आतापर्यंत झालेल्या आहेत. प्रसिद्ध उद्योजक तथा आपल्या सर्वांचे सहकारी. यावेळेचा बॉल बिग हिट केला सँडी यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक दर्शक दिवाने सँडी यांचा मोठा धमाका षटकार. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. संघर्षाचं रणशिंग फुंकलं गेलंय. पीजी इंडियन्स आतापर्यंत एकही सामना पराभूत नाही, पण एखादी विकेट मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. सलामीची जोडी फोडावीच लागेल तर या मॅच मध्ये काहीतरी घडू शकतं. पहिलं षटक मैदानावरती संपलं आणि पहिल्या षटकामध्ये पीजी इंडियन्स टीमची धावसंख्या धावफलकावरती लावली जाते 14 विदाउट लॉस. 63 धावांचा पाठलाग करत असताना 14 झालेल्या आहेत. पुढे काय घडणार आहे टीम मीटिंग्स देखील मैदानावरती होताना पाहायला मिळतात. एका बाजूनं टीम आपण पाहतो पीजी इंडियन्स म्हटलं तर प्रतिष्ठित संघ मालक अर्थातच अनिल शेठ गोपाळे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो अमोलजी कामते, अनिल शेठ गोपाळे यांच्या प्रतिष्ठित संघ मालकांचा संघ पाहायला मिळतो. आणि सध्याच्या घडीला या संघाची चर्चा आहे. पीजी इंडियन्सची चर्चा पहिल्या षटकामध्ये होईल. आणि पहा 63 धावांचा पाठलाग करत असताना सरासरीच्या आता पुढे जाताना पाहायला मिळालेत. कारण प्रति षटक जर पाहिलं तर 11-12च्या 10.5ची सरासरी या धावगतीनं धावा अपेक्षित. तिकडे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 आलेले आहेत. म्हणजे पीजी इंडियन्सचं पहिल्या षटकावरती प्रभुत्व राहिलं. पण आपण पाहतो अगदी
गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन 365 दिवस ज्यांनी जर पाहिलं तर वर्षाचे 365 दिवस सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत महेंद्र वर्तक. अगदी जर पाहिलं तर मुंबई घाटकोपर पासून त्यांचा प्रवास चालू झाला. उभा महाराष्ट्र त्यांनी आपला अनुभव प्रचंड वयाची कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटसाठी दिली आहेत. महेंद्र यांना कमबॅक करावा लागेल पण समोर तितकाच मातब्बर खेळाडू विशाल जो आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल हलक्यात आणि ढकलला तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती चेंडू कव्हर करतील धाव येणार नाही. पास इथे परफेक्ट यॉर्क होता लाईन आणि लेन्थ सटीक ठेवली आहे आणि या चेंडूवरती शौर्यरुद्र सनरायझरचं कमबॅक होताना पाहायला मिळतं. चेंडू आलाय डॉट. प्रत्येकाची धकधक मानाचं चषक जाईल कुठे अनिल शेठ गोपाळे की दुसऱ्या बाजूनं उल्हासजी पोखरकर या दोन प्रतिष्ठित मालकांमध्ये लढत. यावेचा बॉल लॉफ्ट केला अगदी जवळ चेल मैदानावरती सुटलेला आहे. या चुका संघाला पराभवाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतात. कॅचेस विन द मॅचेस. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळाली. सिंगल बरोबर संघाची धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळतीये. मला वाटतं विशाल यांनी धावणं सोडून दिलं होतं कारण त्यांना माहित होतं इथे विकेट अटळ आहे पण क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि अशा क्षेत्ररक्षकाने चूक केली ज्याच्यावरती सर्वाधिक विश्वास आहे. किसन लोखंडे यांच्याकडून निसटलेला हा झेल मॅचला पुढे घेऊन जाईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्क वरती परत एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो महेंद्र वर्तक चांगली गोलंदाजी संधी उपलब्ध करून देत आहेत पण प्रश्न असाही पडला असेल की गोलंदाज करणार तर काय. गोलंदाजी मार्क वरती तयार. खोलवर टप्प्याचा बॉल कुठली छेडछाड केली नाही. चेंडू आला तसा सोडून दिला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेनं शौर्यरुद्र सनरायझर संघाचं या षटकामध्ये परत एकदा पलटवार होताना पाहायला मिळेल. भरपूर चढ उतार या डावामध्ये आपण पाहणार आहोत कारण पहा फायनलची मॅच फायनलचा थरार दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघांनी जर आतापर्यंत जर पाहिलं तर एका बाजूनं शौर्यरुद्र सनरायझर्सनं खडतर प्रवास केलाय खरा पण एका संघाचा अश्व सातत्यानं घोडदौड करताना पाहायला मिळतं म्हणजेच काय पीजी इंडियन्स. अनिल शेठ गोपाळे दोन पंचांमध्ये चर्चा होईल. तापलकावरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरकार्डवरती धावा लावलेल्या आहेत 15. तर आतापर्यंत या षटकाचे 3 चेंडू हाताळलेले आहेत. महेंद्र वर्तक गोलंदाजच्या माध्यमातून पंचांबरोबर थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. मॅच महत्वाची आणि या महत्वाच्या मॅचला कसं पुढे नेलं जातंय. सँडी एका बाजूला आपण पाहतो एका बाजूला विशाल जे आपल्याला पाहायला मिळतात. डेंजर एंड कडून खरं तर गोलंदाजी करतायत महेंद्र आणि पहा आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो प्रभावित करतायत. प्रत्येकाचं लक्ष 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. 3 चेंडू बाकी. 3 चेंडूंमध्ये मला वाटतं महेंद्र वर्तक यांनी एकच धाव खर्च केली आहे म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा शौर्यरुद्र सनरायझर्सला घेऊन आलेत पण समोरच्या दिशेने आपण पाहतो सर्वाधिक जास्त धावा आणि सर्वाधिक चांगली गोलंदाजी करणारा फलंदाज सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. और पिच बॉल उडवायचा तिथे निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नकार. सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. सिंगल बरोबर संघाची धावा संख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. 16 ह्या धावा संख्येवरती महेंद्र वर्तक यांचं विशेष कौतुक राहील. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे प्रत्येक टप्पा हा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आज जर विचार आपण केला फलंदाजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये महेंद्र वर्तक. समोर विशाल गोलंदाज तयार. पुल करण्याचा प्रयत्न होता. बाहेर निघणारा चेंडू स्विंग अँड मिस तिथे उशिरानं बॅटचं तोंड उघडलं आणि पहा पुन्हा एकदा विशालच्या बॅटवरती प्रॉपर चेंडू नाही आला. एकच धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावा संख्या 1 ने पुढे गेली आहे. रन स्कोर बोर्ड त्यात आपण पाहतो 17. पीजी इंडियन्स 63 धावांचा पाठलाग करत असताना महेंद्र वर्तकची सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे कारण प्रत्येक चेंडू हा त्यांना अचूक टप्प्यावरती टाकलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे पण सँडी मध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. तो कशा प्रकारची कामगिरी करतो. गोलंदाज तयार. महेंद्र वर्तक. खोलवर टप्प्याचा बॉल उडवला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. तिथे मला वाटतं अतुल चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे. सिंगल बरोबर षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जरी 14 आल्या या षटकामध्ये मला वाटतं 4च धावा येताना पाहायला मिळाल्या. शौर्यरुद्र सनरायझर्स या षटकामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळते. तर 2 षटकं संपली आणि 2 षटकांमध्ये 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
शेवटचे 24 बॉल आणि विजयासाठी 45 धावेंची आवश्यकता पीजी इंडियन्स. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळेल. किसन लोखंडे अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलेत, पण समोर सँडी. आता दोन्ही फलंदाजांच्या नजरा स्थिरावलेल्या आहेत. साई श्रद्धा क्रिकेट संघ, आदर्श गाव कुडे बुद्रुक आणि यांची क्रीडा स्पर्धा खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मानाची सन्मानाची सर्वांचा अभिमान सर्वांचा स्वाभिमान दाखवणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थांचं आणि ऑर्गनायझर कमिटीचं आपण विशेष कौतुक करू. जिम्मी मेदगे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज पीजी इंडियन्ससाठी. एक षटकार आलाय खरा, पण पाहायचे पुढे काय घडतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. किसन लोखंडे अनुभवाचा वापर करावा लागेल. समोर सँडी आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने ढकलला. पुन्हा इथे धाव येणार नाही. चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी. बाहेर निघणारा चेंडू होता. बॅट पॅच होताना पाहायला मिळाला. थोडासा बॅटच्या दांड्याकडे येताना पाहायला मिळाला आणि तिथेच जर पाहिलं तर हलक्या हाताने दिशा दिली. चेंडू आलाय डॉट. पुन्हा एका षटकाची निर्धाव चेंडू सुरुवात होताना पाहायला मिळते. प्रत्येकाच्या हृदयाची ठाव घेणारी मॅच इथे बनली आहे. 23 चेंडू 45 ची आवश्यकता. पुन्हा एकदा किसन लोखंडे जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक ओव्हर पिच बॉल पायाचा वेध घेतोय. पुन्हा एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तर लक्ष आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच काय सामन्याचं समीकरण आता बदललं. 22 बॉलचा खेळ शिल्लक आणि 22 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्यात 45. किसन लोखंडे आले तिसऱ्या षटकामध्ये. 2 चेंडू सलगचे डॉट आलेले आहेत. सँडी सिक्सर किंग कशा प्रकारे कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवरती किसन लोखंडे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओहो हो, यावेळेस परत एकदा पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला चर्चा तर एकाच नावाची, लिजन स्टार किसन लोखंडे. जबरदस्त कामगिरी. और पिच बॉल परत एकदा सँडी समजू शकत नाही आणि पहा तिथे सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 21 बॉलचा खेळ शिल्लक 45 रनची आवश्यकता पीजी इंडियन्स की दुसऱ्या बाजूनं शौर्य रुद्र सनरायझर्स. कोण जिंकेल हे आपल्याला पाहायचंय. यावेळेचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. वेग होता. और पिच बॉल तितकाच वेगवान. स्ट्रोक डीप यांच्या बॅटमधून चौकार. अतिशय चांगला टोला या ठिकाणी आपण पाहिला. सँडी यांच्या बॅट मधून काही चेंडू निर्धाव, काही चेंडू मध्ये फलंदाज बदलत आहेत. म्हणजे ही मॅच दोन्ही बाजून जाताना पाहायला मिळते. अनिल शेठ गोपाळे की दुसऱ्या बाजूनं उल्हासजी पोकरकर. कुठला संघ मालक आज अभिमानानं गावामध्ये मिरवेल हे आपल्याला पाहायचंय. मानाचं चषक जाईल कुठे. गोलंदाज तयार. या बेचा बॉल लॉफ्ट केला. दुसरा धमाका. चेंडू जरी निर्धाव आले पुढील 2 चेंडूवरती 2 चौकार येताना पाहायला मिळाले. रन झालेले आहेत 26. पाठलाग 63 धाव्यांचा करत असताना किसन लोखंडे सज्ज होत आहेत. सँडी पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर डीप मिड ऑन मध्ये वेगात मार्गस्थ होईल. तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. तिसरा चेंडू आणखीन एक चौकार. मी सांगत असतो तुमच्या संघाचे मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती एक चूक म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवीन पाऊल आहे. आणि पहा या चुका संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना इकडे चेंडू थांबवण्यामध्ये अपयश आलं. 3 चौकार 3 चेंडू डॉट. किसन लोखंडे यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहतो 12 धावा येताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं जाईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 झालेले आहेत. अजूनही 3 षटकांमध्ये विजयासाठी 33 धावेंची आवश्यकता. म्हणजे आता सरासरी पर्यंत आलेली आहे टीम पीजी इंडियन्स. तर 3 षटकांचा खेळ संपला. स्ट्रॅटेजिक डीजे टाइम आउट होतोय आणि ड्रिंक टॉली मैदानावरती जाताना पाहायला मिळते. तर वेळ मिळेल आणि संधी देऊ डीजे आदित्य यांना. धन्यवाद.
प्रीमियर लीग साई श्रद्धा क्रिकेट संघाचं एक बहरदार आयोजन आणि नियोजन. तब्बल प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो याच गावचे भूमिपुत्र 25,000 रुपयांचा पुरस्कार उल्हासभाऊ कामथे रील स्टार युट्यूब फेम. दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतो पुरस्कार 20,000 रुपयांचा मान्य श्री विनायक दादा पोकरकर गणेश शेठ धंद्रे या दोन मान्यवरांच्या वतीनं. आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतो कार्यसम्राट आमदार खेड आळंदी विधानसभा आदरणीय बाबाशेठ रामचंद्र काळे तब्बल 15,000 रुपयांचा पुरस्कार. त्याचबरोबर आपण पाहतो चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयांचा पुरस्कार दिगंबर शेठ मेदगे प्रगतशील शेतकरी. या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 1 ते 4 क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य कृष्णा शांताराम मेदगे त्याचबरोबर मंगेश शेठ शांताराम मेदगे दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून डीजे सौजन्य प्रथम मुंबईकर त्याचबरोबर युट्यूब सौजन्य आपण पाहतो गणेश शेठ मेदगे असतील त्याचबरोबर अनिलजी गोपाळे भगवान शेठ धंद्रे. जसा वेळ मिळेल तसं आपण सर्वांचा नामोल्लेख करणार आहोत. त्या अगोदर मॅचच्या दिशेने जाणं गरजेचं. तर पहा पहिल्या 18 बॉलमध्ये 30 आलेले आहेत. 18 बॉलमध्ये 33ची आवश्यकता आणि गोलंदाजीत होईल परिवर्तन. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. गोलंदाज रुपेश राऊत सँडी 24 धावाच्या बॅट मधून आल्यात. पण दुसऱ्या बाजूने विशाल यांचे कौतुक राहील ज्या प्रकारे त्यांनी साथ दिली आहे पीजी इंडियन्स या टीमसाठी. या बेचा बॉल तिथे स्विंग अँड मिस बाहेर निघाला. हा चेंडू थोडासा कट पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. शेवटचे 17 बॉल 33 रनची आवश्यकता. पीजी इंडियन्स अनिल शेठ गोपाळे की दुसऱ्या बाजूने उल्हास शेठ पोखरकर. शौर्य रुद्र सनरायझर्स कोण जिंकेल याच्याकडे सर्व लक्ष लागलंय. कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचं हे मानाचं चषक. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू इथे बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये सोप्पा जेल. पहिला धक्का लागलेला आहे. पीजी इंडियन्सला बाद होतोय. विशाल पाहतो आपण पहिली विकेट येताना पाहायला मिळते. विशाल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. हा मोठा हादरा. तर पहा गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज रुपेश राऊत यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. ओव्हरपिच बॉल होता थोडासा पुढे गेला उचले घेताना पाहायला मिळाला. आणि सिमेंटच्या विकेटची ही तर कमाल आहे. काही चेंडू खाली राहत आहेत काही चेंडू वरती येत आहेत. म्हणजे फलंदाजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करणारी गोलंदाजी सध्याच्या घड्याला होताना पाहायला मिळते रुपेश राऊत यांच्या माध्यमातून. खर तर काही चेंडू आउट स्विंग काही चेंडू इन स्विंग काही चेंडू लेग कटर काही चेंडू कमी गतीचे म्हणजे सातत्यानं फलंदाजांना डबल माइंड करणारी गोलंदाजी जी मात्र या ठिकाणी केली जाते. आज कुडे गावची शान दाखवणारी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. गणेश बांगर कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. तर पहा रुपेश राऊत यांचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळालेत. तिसऱ्या चेंडूवरती काय होणार. चौथ्या षटकाला सुरुवात. तर आता आपण पाहतो 16 बॉलचा खेळ शिल्लक. या बेचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. या 7 बॉल व्हाईट बॉल अवांतर आलाय. सेकंड लाईनच्या बाहेर गेला. पंच व्हाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 31 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 16 आणि विजयासाठी बनवायच्यात 32. धक 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 आता प्रत्येकाची वाढणार आहे. कारण आपण पाहतो इथे प्रश्न सन्मानाचा प्रतिष्ठेचा आता प्रत्येकापुढे पडलेला आहे. ओहो हो पुल करण्याचा प्रयत्न. धावपट्टीवरती चेंडू नाही तर चेंडू बरोबर आगीचे निखारे देखील टाकतो. आणखीन एक चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रुपेश राऊत मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतात. पण सँडी यांना त्यांची कमाल दाखवावीच लागेल. दुसऱ्या बाजूने नवीन आलेले फलंदाज गणेश बांगर 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग कुठला संघ गाजवेल. एका बाजूला आपण पाहतो पीजी इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शौर्य रुद्र सनरायझर्स. या 2 मातब्बर प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक काटेकी टक्कर. फायनलची मॅच तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. रुपेश राऊत फ्लॉप लेनचा बॉल हलक्यात आणि ढकलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. एक आली दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता या बॉलवरती येतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीनं चौथ्या चेंडूवरती ते धावा खर्च केल्या रुपेश राऊत यांनी. 2 संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळतीये. त्या बलकावरती जर आपण विचार केला तर 33 धावा. तर आता विजयाचं समीकरण बदललं. बॉल शिल्लक शेवटचे 14 आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्यात अजूनही 30 धावा. ओहो हो मॅच फायनलचा थरार फायनलचा धगधगता थरार तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो. दोन्ही संघांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे.
12व्या पर्वाचा कोण होणार मानकरी, कोण होणार नायक, कोण ठरणार खलनायक? समोर आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश बांगर पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवे दिसतला जातोय आणि पहा एक जीवनदान इथे प्राप्त होईल गणेश बांगर यांना. धाव आलेलीच नाहीये, म्हणजेच काय या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी, एक विकेट घेत असताना 3च धावा खर्च केलेल्या आहेत रुपेश राऊत यांनी आणि मॅच मध्ये परत एकदा घेऊन आलेले आहेत शौर्यरुद्र सनरायझर्स टीमला. षटक क्रमांक मैदानावरती 4 संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती रन्स आलेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती 33 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि मित्रांनो विजयासाठी बनवायच्यात पीजी इंडियन्सला 12 चेंडू 30. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. आज दिवसभरामध्ये 7 बॉल 7 षटकार ठोकण्याचा विक्रम जिम्मी मेदगे यांनी केला आणि 5 सर्वांची लक्ष वेधून घेतलेले आहेत. पण खरं तर 4थ्या क्रमांकावरती समाधानी राहावं लागतं एचबी रायडर्सला. 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो D3 स्टार अर्थात स्वर्गीय चेतन परब पॅन्थर. ही टीम जे मात्र समाधानी राहते. पण पाहायचं आता रनरअप कोण आणि विनर कोण, चॅम्पियन कोण आणि रनरअप यासाठी लढत मैदानावरती लागली जाते आणि तीच मॅच आली आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. साई श्रद्धा क्रिकेट संघाचं एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. 11 पर्व, भरपूर चांगलं क्रिकेट. 12व्या पर्वाच्या अंतिम मॅच. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल अतुल गोलंदाजी मार्गवरती. यावेळेचा बॉल सँडीसाठी पुन्हा एक चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतो. विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सँडे यांच्याकडे एक क्षमता आहे, त्यांना त्यांची कामगिरी स्पष्टच करावी लागेल कारण आतापर्यंत पीजी इंडियन्ससाठी भरपूर असरदार राहिलाय सँडे हा खेळाडू. पण सध्याच्या घडीला जर आपण विचार केला 24 धावा संख्येवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतात. जास्त स्ट्राईक नाही आली सँडे यांच्याकडे, पण स्ट्राईक वरती ज्या ज्या वेळेस आले तिथे कामगिरी करावीच लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळतीये. 34 धावा धावपलकावरती 11 चेंडू 29 चेंडू शिल्लक. 11 धाव्यांची आवश्यकता. सँडी स्ट्राईकच्या दिशेने आणि गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अतुल कामते. अतुलचा हा बॉल विकेट आली आहे. तर पहा मॅच पुन्हा एकदा पलटवार. शौर्यरुद्र संघानं जबरदस्त कामगिरी करत असताना पहा उल्हास शेठ पोखरकर यांच्या टीमनं परत एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय. शेवटचे बॉल शिल्लक आता 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. साजन जाधव नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. अतुल गोलंदाजी मार्गवरती बॉलर बॅक ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने मार्गस्थ होत आहेत. एकच सिंगल मिळेल. पहा मोठ्या फटक्यांशिवाय आता गत्यंतर उरलेलं नाहीये. पीजी इंडियन्स एकही सामना पराभूत नाही. शेवटच्या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. पण दुसऱ्या बाजून आता सध्या जर आपण विचार केला तर गणेश बांगर यांना त्यांची कामगिरी स्पष्टच करावी लागेल. धापलकावरती 35 धावा आहेत. 28 धाव्यांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. अतुल कामते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. स्ट्राईकला आपण पाहतो सँडी कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहायचंय. सँडी धनरे ऑन स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
प्रत्येकाच्या हृदयाची ठाव घेणारी मॅच थोडीशी लांबली आहे, पण मित्रांनो संपलेली नाहीये, कारण दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला समोर, तिकडे दूर वन बाउंड चेंडू अडवला जाईल का? मॅच इज ऑन. आलाय चौकार. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्या 24 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती. हलक्यात ढकलला क्षेत्ररक्षक तिकडे कुणी नाहीये. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? क्विक रनिंग बिटवीन द विकेट दाखवावीच लागेल. हो हो हो, तिकडे पहा गणेश बांगर काय धावले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. धावबाची संधी. थ्रो एका बाजूला अपेक्षित होता, दुसऱ्या बाजूला झाला. 3 धावा या चेंडूवर येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. सामना आता क्रुशियल मोमेंट वरती आलाय. कोण जिंकेल कोण पराभूत, अनेकांचं लक्ष या मॅच वरती लागलेलं आहे. सध्या 3 धावा पळून पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 42. तर मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे बॉल शिल्लक 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी पीजी इंडियन्सला बनवायच्यात 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू भरपूर महत्वाचा अतुल कापते यांचा. त्याच्यावरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो साजन जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हो हो, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल इथे डॉट निर्धाव आला आणि शेवटच्या षटकामध्ये दबाव आता पीजी इंडियन्स वरती. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 21. मैदानानं इथून मागच्या 11 वर्षांमध्ये पाहिलेत, पण पहा फायनलची मॅच काय रंगतदार होताना पाहायला मिळतीये. कोण जिंकेल कोण पराभूत, कोण होणार नायक, कोण ठरणार खलनायक, कुणाच्या संघाला जाणार या वर्षीचा मानाचा चषक, कोण होणार चॅम्पियन, कोण राहणार रनरअप, अनेक प्रश्नांची उत्तर देणारे हे 6 बॉल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. खेड तालुक्यातील पश्चिम विभाग आणि पश्चिम विभागातील एक महत्वाचं गाव म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये या गावाने एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली. समस्त ग्रामस्थ, साई श्रद्धा क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व या सर्वांच्या माध्यमातून साकारलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 21. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येताना पाहायला मिळतात. अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती विशाल जाधव जे मात्र आलेले आहेत. अगदी जर पाहिलं शौर्यरुद्र संघाचा हुकमी एक्का, शौर्यरुद्र सनरायझर संघाचा हुकमी एक्का गोलंदाजी मार्क मध्ये येतो. पण समोर आपण पाहतो प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेला गणेश आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू 21 धावा. या बेचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. ओव्हर पिच होता. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे काय घडलंय हे आपल्याला पाहायचं. पंचांकडे होईल विचारणा. स्ट्राईक एंडला बाद की नॉन स्ट्राईक एंडला, आणि सध्याच्या घडीला आली आहे नॉन स्ट्राईक एंडला विकेट. एकच धाव मिळेल, 1 विकेट येते.
क्षमता आहे, पण त्या क्षमतेचा वापर करावाच लागेल. शेवटचे बॉल शिल्लक मैदानामध्ये 5 चेंडू आणि 20 धावा. चौकारां षटकारांशिवाय आता गत्यंतर नाही. पीजी इंडियन्स एकही सामना पराभूत नाही. दुसऱ्या बाजून स्ट्रगल करत असताना मला वाटतं शौर्यरुद्र सनरायझर्स इथपर्यंत पोहोचलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. विशाल जाधव तर समोर या बेटचा शेवटचे बॉल 4 आणि विजयासाठी बनवायच्या 14. जबरदस्त मॅच इथे रंगतदार होताना पाहायला मिळते. पाहायचं कोण जिंकेल. पीजी इंडियन्स एक षटकार आलाय खरा. गणेश बांगर यांच्या बॅट मधून विशाल यांच्या गोलंदाजीवरती प्रत्येकाच्या हृदयाची ठाव घेणारी मॅच इथे बनलेली आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा. धक 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 आता प्रत्येकाची इथे वाढणार आहे. पुढे बुद्रुक प्रीमियर लीगच्या अंतिम मॅच या ठिकाणी आपण पाहतो. षटकार आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर गणेश बांगर. आखूड टप्प्याचा बॉल लाईन आणि लेन तिथे सटीक चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. पाहायचे 3 चेंडू आणि 14ची आवश्यकता. षटकारांशिवाय आता गत्यंतर नाही पीजी इंडियन्स. तर पहा मॅच काय जबरदस्त झाली आहे. क्रुशियल मुवमेंट वरती सामने येतात आणि हीच रंगत पाहण्यासाठी क्रीडा रसिक एक एक वर्ष वाट पाहताना पाहायला मिळत आहेत. आणि पहा विशेष मी आमच्या ऑर्गनायझर कमिटी या कष्टांचा आज चीज झाला असे म्हणू शकतो. जबरदस्त स्पर्धा उभी राहिली आणि पहा अंतिम चरणामध्ये स्पर्धा येते. फुलटॉस मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करता नाही आला. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. एक आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातो आणि पाहता पाहता 2 धावा. आता मॅचचं समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. अजूनही मॅच हातामध्ये आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला, सामना बरोबरी सुटला तर शेवटची मॅच सुपर ओव्हर आहे. ऑर्गनायझर कमिटीची सूचना आहे. सामना बरोबरी सुटला जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवली जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि पीजी इंडियन्सला विजयासाठी आवश्यकता ती 12 धाव्यांची. वेळ मित्रांनो वेळ. मॅच कुठल्या प्रकारे थांबू नका. फायनलची मॅच सुपर ओव्हर. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मला वाटतं संघ मालकांना अगोदर कल्पना देखील दिली होती. त्यामुळं सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. समोर गणेश बांगर ती कामगिरी करेल का. आणि आज जर गणेश बांगर ती कामगिरी करत असेल तर त्याचं नाव संपूर्ण वर्षभर गाजताना पाहायला मिळेल या पंचक्रोशीमध्ये. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात विशाल जाधव. हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील आणि पाहायचं आता शेवटचे 2 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता फायनलला जिंकण्यासाठी. अशा अनेक विक्रम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत. ज्याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद तोच गणेश बांगर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल शेवटचा बॉल आणि आता विजयासाठी आवश्यकता 10 धाव्यांची. 2च धावा आल्या. शेवटचा 1 बॉल 10 धावा म्हणजे आता अवांतर चेंडूची वाट पाहावीच लागेल पीजी इंडियन्सला या वर्षामध्ये. वेळ मित्रांनो वेळ घेऊ नका. हातामध्ये बॉल गेला होता, झेल झालेला नाही. आणि पहा थोडस संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. पीजी इंडियन्स एकही सामना पराभूत नव्हते. अनिल शेठ गोपाळ यांनी टीम, पण दुसऱ्या बाजून सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते उल्हास शेठ पोखरकर यांनी टीम. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजी विशालचे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. कुठला वेळ घेऊ नका. सातत्यानं ऑर्गनायझर कमिटीकडून सूचना येते वेळ कुठलाही खर्च करू नका. 1 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता म्हणजे इथे अवांतर चेंडू जर आला तर काही घडू शकतं 12व्या पर्वामध्ये पीजी इंडियन्स साठी. गोलंदाजी मार्कवरती तयार. वेळ शौर्यरुद्र सनरायझर्स हा शेवटचा कॉल.
शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 10. शेवटचा एक चेंडू, 10 धाव्यांची आवश्यकता. शौर्यरुद्र सनरायझर्स जिंकेल की दुसऱ्या बाजूने पीजी इंडियन्स सध्या. आणि शेवटच्या बॉल वरती आलाय 1 बाउन्स.